ब्लॅकआउट भारतातल्या अनेक शहरांमध्ये सध्या करण्यात आलेला आहे। संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेत प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेलेच होते। नागरिकांना सुद्धा सातत्यानं घरात थांबण्याचे आदेश दिले गेलेत, सूचना दिल्या गेलेल्या आहेत, आवाहन सातत्यानं केलं जात होतं। मात्र आत्ताची जी अपडेट येते त्यानुसार पाकिस्तानच्या कुरापतीनंतर भारतानं सुद्धा पाकिस्तानवर प्रतिहल्ला केलेला आहे। लाहोरवर खास करून हा प्रतिहल्ला करण्यात आलाय। आपण सध्या स्क्रीनवर दृश्य पाहतो आहोत। धर्मशालाच्या स्टेडियम बाहेरची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी पंजाब विरुद्ध दिल्ली या दोन टीम्स दरम्यान सामना खेळवला जात होता। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आता हा सामना रद्द करण्यात आलेला आहे। प्रेक्षक आता घरी चालले जात आहेत। आपण त्याचीच ही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। आणि आताच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। एकदम से क्यों मैच बंद करवाना पड़ा? मैच बंद सर इसलिए करवाना पड़ा कि हम लोग पठानकोट से मैच देखने के लिए आए थे, तो आज पठानकोट पे एयर स्ट्राइक हुई है, इसलिए पठानकोट की आर्मी ने पाकिस्तान की तरफ से पठानकोट एयर स्ट्राइक हुई है। तो हमें मैसेज मिला कि पठानकोट इंडियन आर्मी ने उन जो एयर स्ट्राइक हुई है उनके बम्बों को उन्होंने डिफ्यूज कर दिया है। तो जहाँ पे मैसेज आ चुका है, इसलिए इन्होंने, क्योंकि उनका हो सकता है टारगेट स्टेडियम पे हो, क्योंकि आज पाकिस्तान के जो रावलपिंडी का स्टेडियम हमारे हिंदुस्तान के जो आर्मी वालों ने गिराया है, हो सकता है उनका स्टेडियम आज जहाँ पे पठानकोट पे जहाँ पे जो आज का मैच है जहाँ पे उनका टारगेट हो। तो इसलिए इन्होंने समय रहते ही स्टेडियम को खाली करवा दिया कि सभी लोग। आपको लोगों में क्या डर का माहौल है यहाँ पर? हमारे यहाँ तो अभी सर इतना पैनिक नहीं है यहाँ पर, बट हमारे पठानकोट में ना बहुत ज़्यादा पैनिक हो गया। वहाँ पे काफ़ी सारे उन्होंने मिसाइलें वगैरह बम दागे हैं, बट हमारे इंडियन आर्मी ने बम तोड़ के जवाब दिया उनका। पर घर से हमें जैसे मैसेज आ रहा है तुरंत कि आप धर्मशाला पे रहना है, उधर बहुत बुरा हाल हो गया। 5-7 मिसाइलें चलाई हैं, उन्हें बम भी छोड़े हैं। तो इसलिए ये मैच कैंसिल किया और सरकार का बहुत अच्छा डिसीजन रहा है कि टाइम रहते हुए इसको बंद करवा दिया गया। हम लोग हिमाचल सरकार का धन्यवाद करते हैं, बहुत बहुत धन्यवाद करते हैं। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, सुरक्षेच्या कारणास्तव क्रिकेट सामना रद्द झालेला आहे धरमशाला मधला, काय अपडेट मिळते तिकडची? अजिंक्य, क्रिकेट आणि सुरक्षा, भारताची सुरक्षा या सर्वात मोठं प्राधान्य दिलं जातं। कधीही भारताची सुरक्षा आहे। या संदर्भात आता निर्णय घेण्यात आला की पंजाब आणि दिल्लीमध्ये जो धर्मशाळेत जो सामना सुरू होता तो सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे। आणि अजून एक महत्त्वाची बातमी आता येते की आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गव्हर्निंग बॉडीची बैठक आता थोड्या वेळ सुरू होते। पुढे होणाऱ्या आयपीएल मॅच संदर्भात ही बैठक होते। हेच पुढे असलेले सामने कसे, कुठे आणि केव्हा घ्यायचे या संदर्भात ही चर्चा होणार आहे। कदाचित हे सामने रद्द होऊ शकतात, पण आज होणाऱ्या बैठकीनंतर, रात्री उशिराच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला जाणार आहे। ठीक आहे, आपण लक्ष ठेवूनच असू या सगळ्या घडामोडींवर। अविनाश, आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण पाहतो धरमशालामध्ये होणारा हा आयपीएलचा सामना आता रद्द करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।